व्यवस्थेच्या ढिम्मपणाचा दुर्दैवी बळी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात गेलाय। कंधार तालुक्यातील चिंचोली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। ऋतुजा गणेश कौशल असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती वर्गात बसलेली असताना सापानं चावा घेतला आणि त्यानंतर शिक्षकांनी ऋतुजाला कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं। मात्र सर्पदंशाची लस उपलब्धच नसल्यानं योग्य उपचार होऊ शकले नसल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। तसंच वैद्यकीय अधिकारीही रुग्णालयात हजर नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। त्या ठिकाणी असलेल्या नर्सनेच मुलीवर उपचार करून तिला नांदेडला हलवण्याचा सल्लाही दिला, पण नांदेडला पोहोचण्याआधीच मुलीचा मृत्यू झाला। कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार न झाल्यानंच मुलीचा अंत झाल्याचा आरोप शाळेचे मुख्याध्यापक आणि नातेवाईकांनी केलाय। दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथे कसल्याच प्रकारचा उपयोग झाला नाही, तिथल्या कसल्याच प्रकारची ट्रीटमेंट झाली नाही, कारण ते एवढ्या हलगर्जीपणानं वागत होते की त्यांना पेशंट सिरियस आहे कसा आहे हे समजतसुद्धा नव्हतं अक्षरशः। तर त्यांना म्हणजे सामान्य माणसाची जाणीवसुद्धा वाटत नव्हती आणि तर कसल्याच प्रकारची व्यवस्थासुद्धा नाही। माझ्याकडे मुलं धावत आली आणि सर ऋतुजाच्या पायातून रक्त निघत आहे। मग मी धावत आलो, धावत येऊन मग आम्ही त्या मुलीच्या पायाला तस्तीनं आवळून बांधलं आणि मग आम्ही कंधारच्या दवाखान्यात घेऊन आलो मोटरसायकलवर। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नांदेडचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून। सतीश, आपण बघतोय की कंधारमध्ये सर्पदंशाची लसच उपलब्ध नसल्यामुळे तिला नांदेडला न्यावं लागलं त्या विद्यार्थिनीला आणि अखेर तिचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, कारण की खेडेगावामध्ये अशा पद्धतीची लस खरं तर उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे। तर त्यावरती काय सांगाल आणि अर्थातच आता तिथली परिस्थिती काय कारवाई होणार आहे का या संदर्भात? सतीश, या ठिकाणी गावामध्ये ज्याही घटना घडतात त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातच प्राथमिक उपचार दिले जातात। या ठिकाणी खेडेगावामध्ये किंवा गावांमध्ये सर्पदंशाच्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात, त्यामुळे मुख्यालय असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाच्या लसी असणं अत्यंत आवश्यक आहे। परंतु गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयामध्ये मुख्यालयामध्येही सर्पदंशावरील लसही उपलब्ध नसल्याची माहिती मिळते आहे। ही जी घटना घडलेली आहे कंधारमध्ये, ज्यावेळी या मुलीला त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी ज्या महिला आहेत आर्यन ढवळे या तिथे उपस्थित होत्या, परंतु वैद्यकीय अधीक्षक जे आहेत ज्यावेळी कुठलीही दुर्घटना घडते किंवा महत्वाचा उपचार करायचा असतो त्या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक आहेत ते उपस्थित असणं अनिवार्य असतं, परंतु वैद्यकीय अधीक्षक यशवंत चव्हाण हे कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपस्थित नव्हते अशी माहिती आपल्याला मिळते आहे। त्या ठिकाणी आर्यन ढवळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केला, परंतु लस किंवा जो उपचार करण्यासाठी डायग्नोसिस हवा असायला पाहिजे होतं ग्रामीण रुग्णालयात ते तिथे नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्या मुलीला नांदेडच्या शासकीय मुख्य रुग्णालयामध्ये रेफर केलं, परंतु अँब्युलन्समध्ये नांदेडच्या शासकीय रुग्णालयापर्यंत आणेपर्यंत त्या मुलीचा जीव गेलेला आहे। बरोबर सतीश, मात्र एकूणच आता ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लस उपलब्ध नसल्यामुळे कुठेतरी ह्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अर्थातच ह्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। आणि आपल्या सोबत उल्हासनगरमधील मेडिकल ऑफिसर आहेत डॉक्टर किशोर पत्की, त्यांनी 32 शिराळ्यात 12 वर्ष काम केलेले आणि सर्पदंशाच्या 1200 पेक्षा अधिक केसेस त्यांनी हाताळल्यात आणि त्यातल्या सगळ्या ज्या केसेस होत्या त्यांनी यशस्वीरित्या हाताळल्यात। आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। पत्कीची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नांदेडमधली ही जी मुलगी होती जिला सर्पदंश झाला होता ती वाचू शकली असती का? आता तिला कुठला सर्पदंश झाला होता हे आपल्याला सांगता येणार नाही, म्हणजे मला माहिती नाहीये, त्याचं अर्धवट माहिती आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भारतामध्ये जे मुख्यत्वे साप आढळतात त्याच्यामध्ये विषारीमध्ये न्यूरोटॉक्सिक आणि व्हॅस्क्युलोटॉक्सिक हे 2 प्रकार असतात। न्यूरोटॉक्सिक मध्ये नाग किंवा ज्याला आपण कोब्रा म्हणतो आणि क्रेट म्हणजे मण्यार हे 2 न्यूरोटॉक्सिक असतात जे आपल्या श्वसन संस्थेवरती रेस्पिरेटरी सिस्टीमवरती अफेक्ट करतात आणि श्वास बंद होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। आणि व्हॅस्क्युलोटॉक्सिक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे घोणस हा साप येतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, ते विष असतं ते रक्त गोठवण्याची प्रक्रियेवरती अटॅक करतं आणि ब्लिडिंग मल्टिपल साइट्स मधून इंटरनल ब्लिडिंग सुरू होतं आणि त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। तर दोन्ही केसेसमध्ये आपल्याला पॉलिव्हॅलंट ASV किंवा जो मुख्य ट्रीटमेंटचा भाग आहे अँटीस्नेक वेनम ते ताबडतोब जाणं गरजेचं असतं काही तासात। आपल्याला घोणस किंवा जे व्हॅस्क्युलोटॉक्सिक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 5-6 तास
वाव मिळतो ट्रीटमेंटला. हं. बरोबर परंतु जे आहे. न्यूरोटॉक्सिक स्नेक आहेत त्याच्यामध्ये 1-2 तासात ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं किंवा त्याच्याही आधी. मात्र किशोरजी, ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाच्या अनेक घटना नेहमीच घडत असतात, मात्र नेमकी कशी काळजी घ्यायची हे त्यांच्या तेव्हा ताबडतोब लक्षात येणं फार आवश्यक असतं. त्याबद्दल काय तुम्ही प्रबोधन कराल? आपल्याला सर्पदंश झाला हे कळल्यानंतर ताबडतोब त्याला जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जावे, कारण जवळजवळ सर्वच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसी उपलब्ध असतात. आणि परंतु नुसत्या लसीचा उपयोग नसतो, तर बऱ्याच वेळा पेशंटला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आणि इंटेन्सिव्ह केअर म्हणजे SSP प्लाझ्मा ज्या वायपरमध्ये या ट्रीटमेंट पार्ट असतो, तर तेही इंजेक्शन लागतात, जी साध्या सरकारी सब सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात अवेलेबल नसतात. ग्रामीण किंवा त्याच्यापेक्षा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या सुविधा जास्त अवेलेबल आहेत. आणि आपल्याकडे 108 अँब्युलन्स आहे अवेलेबल, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट आता असतो सध्या. म्हणजे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, पल्स ऑक्सिमीटर, कार्डिओस्कोप मॉनिटरिंग आणि इंटेन्सिव्ह केअरचे डॉक्टरही अवेलेबल असतात. तर ते जाऊ शकतात सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत. नक्कीच नक्कीच. धन्यवाद किशोरजी या संपूर्ण चर्चेबद्दल. आणि आपण बघतोय की नांदेडमध्ये कंधार मधल्या गावामध्ये एका मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे. सर्पदंशामुळे हा अंत झालेला आहे. केवळ शासनाच्या ढिम्मपणामुळे तिथे सर्पदंशाची लस उपलब्ध नव्हती आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झालेला आहे. ऋतुजा कौशल्य असं ह्या मुलीचं, विद्यार्थिनीचं नाव आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.